पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। पुढचा जो श्लोक आहे तो वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावम आगताः। तर म्हणाले की वीतराग, वीत म्हणजे निघून गेलेला आहे, ज्याचा राग भय आणि क्रोध ह्या तीनही, राग म्हणजे आसक्ती, भय आणि क्रोध हे तिन्हीही ज्याच्यापासून दूर निघून गेलेले आहेत. मनमया म्हणजे मतपरायण झालेला आहे. मया मला येऊनच म्हणाला मन माझ्या ठिकाणी जो मय, जसा आनंदमय दुःखमय आपण म्हणतो वातावरण कसं आहे, अगदी दुःखमय झालेलं आहे, वातावरण कसं आहे, अगदी आनंदमय आहे, आनंद सगळा भरून राहिला, वैपुल्याने भरून राहिला आहे, तसा हा मनमया मया मीच झाला आहे आणि माझ्यातच एकरूप झाला आहे, मतपरायण आहे, माम उपाश्रिता माझ्याच आश्रयाने राहील. लौकिकामध्ये आता वरती म्हटलंच आहे की देहभावावरती आहे, जे देहभाव त्याच्या ठिकाणी स्वीकारून सगळी कर्म करतोय, योग्य अशा कर्माला त्याच्या ठिकाणी दाद देणं चालू आहे, 4 माणसांसारखं कर्म तो करतो आहे. पण ते करत असताना तो कसा आहे, माम उपाश्रिता माझ्याच आश्रयाने राह. काय करायचं आहे ते मी करतो आहे नाही, मला करायचं आहे नाही, माझ्याकडून घडतं आहे असं नाही. साधं आपण म्हणतो आपल्या आयुष्यात सुद्धा एक विशिष्ट काळ आपल्या आयुष्याचा आला की आपल्याला असा म्हणतो की आता मी काय आहे, आपण सगळं आता त्याच्यावर सोपवलेलं आहे. कुणी लवकर म्हणेल, कुणी उशिरा म्हणेल, कुणी म्हणणारही नाही, प्रत्येकाची प्रवृत्ती आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की केव्हा ना केव्हा तरी मनुष्याला जीवनाची अशाश्वतता जेव्हा जाणवते तेव्हा माणूस म्हणतो की भगवंत आता हे काही खरं नाही आहे, काय जे मी म्हणून आहे किंवा काय जे माझं स्वरूप आहे ते काही खरं नव्हे, तू काय करशील ते खरं, आता मी माझं म्हणून काही करणार नाही, तू जे सांगशील, जे स्फुरण देशील. मग आता आपण म्हणजे या माणसाला काय देवसारखा उठता बसता सांगतो की काय हे कर म्हणून, तसं नाही, माझी बुद्धी. आणि म्हणून उपनिषदांनी आपल्याला जे सांगितलं खूप बारकावा आहे प्रत्येक शब्दाचा आणि तत्त्वज्ञानाचा सुद्धा. मग आता याला सांगितलं की तू हे कर, तू ते कर, असं सकाळ झाली की हा उठला की देव उठला, हा झोपला की देव झोपला, असं आहे का? नाही. तो दिवसभर ह्याच्या मागे मागे फिरतो का? नाही. मग देवाने आम्हाला काय दिलं आहे? देवाने आम्हाला बुद्धी दिली आहे. म्हणून गीताकारांनी त्याचं सार कसं काढलं आहे? गीताकारांनी म्हणतात की मी बुद्धियोगम ददाम्यहम, मी त्याला बुद्धियोग देतो, म्हणजे बुद्धीला जोडून व्यवहार करण्याची ताकद देतो. म्हणजे भगवंत जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या म्हणजे काय? म्हणजे एकच आहे की त्यांनी माझ्या बुद्धीला योग्य मार्गावर ठेवलं आहे.
कशामुळे ठेवलंय? त्यांनी नाही ठेवलं, मी जोडलो गेलो म्हणून. मी मतपरायण झालेला आहे तो. आणि तो असा मतपरायण झालेला, त्याच्याकरता मी काय करतो? मी त्याला प्रेरणा देतो. आणि तो कसा झालाय? मयाश्रिता, माझा आश्रय घेऊन राहिला. त्यांनी सगळं माझ्यावर सोपवलंय म्हटल्याबरोबर त्याची जबाबदारी आता माझी आहे. हां, म्हणजे माझी आहे म्हटल्यावर लगेच देव धावपळ करायला लागतो आणि त्याला ओव्हरटाईम करायला लागतो, असलं काही नाही आहे. देव त्याची बुद्धी जी आहे ती सात्विकच राखतो. त्याच्या बुद्धीला जी सात्विकता असते ती सात्विकता त्याचं जीवन उत्तम प्रकारे घेऊन जाते. हा व्यावहारिक अर्थ झाला. त्यांचा अर्थ काय झाला? त्यांचा अर्थ तो मतपरायण होऊन राहतो, तो माझाच आश्रय घेतो, त्याला माझ्याशिवाय अन्य काही दिसत नाही, अन्य काही सुचत नाही. म्हणून संतांच्या जीवनात चमत्कार होतात. नाही तर कशाला झाले असते की नरसिंह मेहतांसारखे आहेत किंवा एकापेक्षा एक श्रेष्ठ असे भक्त आहेत, त्यांच्या जीवनात काहीच करत नाहीत, नुसतं त्याचं भजन करत बसतात, पण जीवन चाललंय ना. लग्न कार्यसुद्धा नरसिंह मेहतांच्या बाबतीमध्ये मुलीचं लग्न, केवढं मोठं लग्न उत्तम प्रकाराने त्या श्रीमंत स्थळी मुलगी पडलेली आहे, सुस्थळी, आणि त्या घराकरता जे काही करावं लागलं, जे वैभव तिथे प्रकट झालं, सगळं भगवंतानी केलं. आणि काय कारण? का तर हा उपाश्रित आहे, भगवंताचा आश्रय घेऊनच राहिलेला आहे. त्यामुळे भगवंत सगळं चालवतो, पण इतका आश्रय घेता आला पाहिजे. जसं आपण भक्तीच्या बाबतीत म्हणतो की भगवंतावरती सोपवलं. लहान बालक कुठेतरी आपलं अस्तित्व वेगळ्या प्रकारे प्रगट करतं का? नाही. त्याचं सगळं काही आई करते, सगळं आईवर सोपवलेलं आहे. त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी अगदी बालक होऊन राहावं, की त्याला काय भूक लागली तरी तो काय करणार आहे? आईच देणार आहे. आणि काहीही असलं तरी आईशिवाय कोण आहे? आईशिवाय कोण करणार आहे? कारण त्याचं जीवनच चालणार नाही ती जर बघणार नसेल तर. इतकं म्हणजे भगवद आयत्त व्हावं लागतं, इतकं भगवंतावर सोपवावं लागतं. पण ते म्हणतात तो तसा माझ्यावर सोपवून राहतो. तेव्हा बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावम आगतः. आता फल काय? मद्भावम आगतः. ते सगळे माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. इथे माझ्या भावाला प्राप्त होतात असं म्हटलंय. त्यामुळे मी नेहमी, आता इथे तो विषय नाही, पण मी नेहमी एक गोष्ट म्हणते की निष्काम भावाने कर्म करावं. असं मी नेहमी म्हणते की निर्गतः भाव अशी स्थितीच आहे. भाव नाही असं कसं होईल? कारण हे भावात्मकच जगत आहे. त्यामुळे नासतो विद्यते भाव नाभावो विद्यते सत, हेच खरं असतं की सतमधून जन्माला, म्हणजे सत कधीच असतामधून जन्माला येत नाही. असताचा व्यवहार म्हणजे शाश्वत काय तर सत आहे, असत हे अशाश्वत आहे. त्यामुळे जे निर्माण व्हायचं हे असत जगत आहे, त्यापासून सत जन्माला येत नाही, पण सतापासून हे असत जन्माला येत. तसं आहे की निष्काम भाव हे काय प्रकरण आहे? कारण ज्याच्यामधनं कामना गेली आहे, असा निर्गतः काम, असा भाव म्हणजे काहीतरी भावच आहे, म्हणजे काहीतरी स्थितीच आहे. म्हणजे निष्काम ही पुन्हा स्थितीच आहे. म्हणजे कोणती स्थिती सुटली आहे? म्हणजे इथे द्वंद्वातला त्याच्याविषयीची आसक्ती फक्त सुटली, पण काहीतरी शिल्लक राहील. मग त्या ठिकाणी अनुभवाच्या रूपाने त्या निष्कामतेला पुन्हा एक स्थान आहेच, अधिष्ठान आहेच. भगवंतांनी हा जो शब्द इथे वापरला आहे की तो भाव मागता, तो माझ्या भावाला येऊन पोचतो. कारण शेवटी पोचायचं आहे, क्रिया आहे. मग त्या क्रियेला काहीतरी अधिष्ठान आहे, मग ते अधिष्ठान आहे म्हणून भाव आहे, म्हणून भावात्मकता सांगितली. इकडे तिकडे काय भाषा कशाची आहे किंवा विषय कोणता आहे? ज्ञानाचा आहे. हा चाललाय, हा ज्ञानाचा विषय चाललाय. आणि म्हणून इथे मद्भाव मागता, माझ्या भावाला येऊन पोचतो. कोण कोण पोचतात? आता हे सगळे आधीचे, आत्ता पहिल्यापासून आपण जे घेतले ते, ज्यांचा वीत निघून गेलेला आहे, राग भय आणि क्रोध. नंतर जे मनमया, जे मतपरायण झालेले आहेत किंवा मामुपाश्रिता, केवळ माझ्यावरती सर्व काही सोपवून राहिलेले आहेत. बहवो ज्ञान तपसा पूता,
पुष्कळ ज्ञान आणि तप किंवा ज्ञानाचं तप दोन्ही करता येईल. समाज दोन्ही प्रकारांनी सोडवता येतो. ज्ञान आणि तप असाही सुटतो आणि ज्ञानाचं तप ज्यांनी केलं आहे असाही सुटतो. असं बहुत तप केलेलं आहे. त्याच्यातून काय झालेलं, या ज्ञानतपाचा अभ्यास ज्यांनी दीर्घकालपणे केलेला आहे ते त्यामधून शुद्ध झालेले आहे. असे हे सगळे म्हणजे त्यांनी ही सगळी मला येऊन पोचणाऱ्याची मद्भाव मागत हे कोण आहेत त्याच्याकरताची ही सगळी लक्षणं त्यांची सांगितली आहेत. एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी न वचती क्रोधाची या. एरवी परापर म्हणजे स्वतः आणि दुसरे न शोचत, शोक करत नाही. स्वतः करताही शोक करत नाही, दुसऱ्या करताही शोक करत नाही. पुन्हा बघा, दुःख करत नाहीत असं म्हटलं नाही आहे, शोक करत नाहीत असं म्हटलं. दुःख हा मानवी स्वभावाचा स्वाभाविक भाग आहे. दुःख होणार आहे. बोटाला लागलं तर नाही नाही मला काही दुःख झालं असं कसं, दुःख होतच आहे. ते बोट ठसठसणार आहे, ते त्रास देणार आहे, त्याचा अनुभव घ्यावाच लागणार आहे. कारण ते शरीराला झालेली व्यथाच आहे, ती व्यथा आहेच, त्याबद्दल फक्त इथे काय तो शोक करत नाही. तेव्हा किती लागलं, आता काय करू, सारखंच मला त्रास होतो आहे, सगळा दिवस झाला पण अजून काही ते दुखणं बरं झालं नाही, आता किती वेळ खाणार आहे कोणाला माहीत, चालू झालं याचं रडगाणं सुरू आहे. दुःख आहे, त्याला ते दुःख होतं आहे, तो त्रास होतो आहे, पण त्याचं तो अवडंबर त्याच्यापासून अनेक आहे. आता हे आपण अगदी साधंसं उदाहरण घेतलं म्हणून तो विवळत बसला, विव्हळणे आणि तेच पुन्हा उगाळत बसणे हा त्याचा शोक झाला. पण मी माझ्या मनाला नेहमी दाखवलेलं किंवा एक दिशादर्शक म्हणून घेतलेलं उदाहरण आहे. मग अशी काही आपल्याकरता काही अटकळी बांधून ठेवलेल्या असाव्यात. तसं मी नेहमी म्हणते की दुःख आणि शोक याच्यामधला जर फरक करायचा तर कसा करायचा. वनवासाला जा म्हटलं, आता राज्याभिषेक व्हायचा आहे आणि वडिलांची आज्ञा झाली की वनवासाला जा. रामाला दुःख झालं, रामाच्या डोळ्यात पाणी आलं, पण राम वनवासाला निघालाय आणि मला पुत्रवियोग होतो आहे ह्याचा शोक राजा दशरथाने केला. राजा दशरथालाही दुःखच झालंय, पण ते दुःख शोकात परिणत झालंय आणि रामाचं दुःख दुःखाच्या पातळीवर राहील. आणि म्हणून ते माऊली म्हणते की जे स्वतःच्याही विषयी शोक, स्वतःला दुःख झालं माणूस रडेल पडेल, त्याला कुठला ना कुठला तरी मार्ग दाखवून त्या दुःखाचा निचरा करील, पुढं जाईल. कारण तो एकच दुःख घेऊन जन्मभर काही उराशी बाळगून फिरत राहत नाही. त्या दुःखाची परी आहेत. काही दुःख सुटूच शकत नाही, म्हणजे त्याच्या अंतःकरणाला सोडूच शकत नाही. कुणाला पुत्रवियोगाचं दुःख आहे, कुणाला काही आहे. हे दुःख सोडा म्हटलं तर कसं सुटेल. आयुष्यभर ते अंतःकरणाला ती बोच नुसती राहत नाही, ते भळभळ वाहतच दुःख आहे. ती जखम तशीच राहणार आहे. कोणत्याही काळामध्ये जरी मनुष्य व्यवहार करत राहिला तरी ते दुःख सुटणं, अशा ज्या दुःखाच्या परी आहेत त्या दुःखाच्या परी सुटणारच नाही आहे. दुःख दुःखाच्या जागी ठेवलं आहे म्हणजे तो शाण आहे. म्हणजे आपण व्यवहारात म्हणून म्हणजे काय, आता कालांतराने ते दुःख सुटेल. आता लोक आम्हाला अप्पांनी समाधी घेतली, त्याबरोबर एकदम असं झालं की आता कसं, आता काय. आणि त्यानंतरचा कार्यक्रम नांदेडमध्ये झाला. त्या कार्यक्रमाच्या वेळी बोलायची वेळ आली, लोकांनी सांगितलं तुम्हीच होतात अप्पांच्या जवळ, तर आम्हाला सांगा कसं झालं काय झालं. ते सांगता सांगता सुद्धा सारखं 10 वेळा थांबावं लागत होतं. कारण त्यावेळचा जो होता तो दुःखाच्या म्हणजे अलोट होता तो सगळा, त्याला काही हेच नाही. जो लोट पुरासारखा तो लोट वाहत होता. नंतर आतमध्ये येऊन बसल्यानंतर मला लोकांनी सांगितलं की ज्याच्याही आयुष्यात गुरुपरंपरा येऊन गेली आहे ते म्हणाले की ताई आत्ता जितका तुम्हाला त्रास होतोय ना, हळूहळू कालांतराने ना कमी होतो. म्हणजे माणूस नॉर्मलला येतो, सामान्य जीवन जगायला लागतो. तर बरोबरच आहे, सामान्य जीवन तेव्हाही जगतोच. म्हणजे त्यावेळी त्यांच्याबद्दलचं दुःख अंतःकरणात होतं म्हणून काही जेवण खाण सोडलंय की व्यवहार सुटलाय की काहीच सुटत नाही. जीवन जसं आहे तसं पुढं चालतच राहतं, चालवावंच लागतं. मी त्याला नेहमी म्हणते शो मस्ट गो ऑन, चालू राहिलं पाहिजे जसं आहे तसं वगैरे. तर हा भाग सोडून द्या. पण म्हणजे
जे दुःख झालेलं आहे ते जर दुःख तसंच धरून काहीतरी चमत्कारिकपणाने त्याला आता काय मी करणार, काही करणार नाही, आता माझ्याच्याने काही होणार नाही, जे झालं ना ते पुष्कळ झालं, आता काय आमचे गुरु राहिले नाही, आता आमच्या जीवनाला काही अर्थ राहिला नाही, आता काय करायचं आहे, काही करण्यात जर जग शून्य वाटतंय असं म्हणून मनुष्य जर कर्तव्यपरांमुख झाला, मनुष्य जर चमत्कारिकपणाने आपला दिवस वेडावाकडा एखाद दिवस 2 दिवस मनुष्य तोही समजू शकतो. दुःख इतकं अनावर झालेलं असतं की मनुष्य त्या दुःखाच्या पलीकडे येऊ शकतो, पण शेवटी दुःखाच्या परी आहे. पण दुःख शोकात परिणत होता कामा. तो जो शोक आहे तो शोक ज्या तऱ्हेने व्यक्त होतो ती व्यक्तता वेगळी आहे. आणि म्हणून माऊलीसुद्धा इथे आम्हाला सांगते की बाबांनो, शोक करू नका, किंवा एरवी परापर न शोचिती, ह्या व्यक्तींचं आता लक्षण चाललंय, सांगतायत की या व्यक्ती कशा आहेत की सामान्य माणूस जसा शोक करत राहतो तसे ते शोक करत नाहीत, स्वतःविषयी पण नाही आणि इतरांच्या विषयी पण नाही. जे कामना शून्य होती, यांच्या अंतःकरणामध्ये कोणतीच कामना शिल्लक राहिलेली नसते. तर वाटा केवेळी न वचती क्रोधाची, आणि केव्हाही काहीही झालं तरीसुद्धा ते कधी क्रोधाच्या वाटेने जात नाही. म्हणजे त्यांना कधी रागच येत नाही. रागच येत नाही याचा अर्थ ती गोष्ट त्यांना पटत नाही असं होत नाही, असं नाही. पटणार नाही ते पटणारच नाही. जे पटणार आहे ते पटणार आहे. फक्त आलेला मनामध्ये जो त्याचा विरोध आहे तो विरोध क्रोधाच्या रूपाने ताड 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 बोलून तो प्रकट करत नाही. तो त्याच्या किंवा तो क्रोधाला वश होत, त्याच्या ठिकाणी जो क्रोध आहे तो क्रोध आवश्यकता म्हणून, जसं शरीराला चालवण्याकरता अन्नाची आवश्यकता आहे, हे जितकं आवश्यक आहे तितका जेव्हा क्रोध आवश्यक आहे तेव्हा ते क्रोधायमान पण होतात. व्हायलाच पाहिजे, कारण क्रोधाने जर ही गोष्ट सुटणार असेल तर क्रोधच त्याचं औषध आहे. आणि तेच जर औषध आहे तर ते उचलून घेतलं आहे की आता क्रोध उचलून घेतला आहे, रागावला आहे, संतापला आहे, पुन्हा ठेवून दिला आहे, पूर्णपणे ताब्यात आहे. तर अशा प्रकारे ते क्रोधाला वशच होत नाही. म्हणजे वश होणे म्हणजे त्याच्या अधीन होणे. ते अधीन होत नाहीत कधी. गरज असेल, कारण काय, एखादा योगी आहे, हिमालयात राहिला आहे, तर त्याला क्रोधवश होण्याची गरजच नाही. क्रोधाला वश होणं शब्द नकोच त्या अर्थाने वापरायला, त्याला क्रोधायमान होण्याची गरजच नाही. कारण काय गरज आहे तिथे? तिथे काही कोणी माणसं नाही, कोणी त्याच्या विरोधात जाणार नाही, त्याला काही जीवन जगण्याकरता झगडा नाही, काही नाही. पण इथे व्यवहार आहे, तो संत सत्पुरुष आहे, पण लोकांच्या कल्याणाकरता कार्य करतो. आणि कुणी अकल्याणाचं काम करायला लागलं आणि त्याला जर त्याची समज द्यायची वेळ आली तर त्याला क्रोधित व्हावंच लागेल, क्रोधाचा अवलंब कर. पण त्यावेळी तो संताप झाला माझा, पुन्हा तेच दुःख आणि शोक, ही घडणारी घटना दुःखात टाकणारी आहे आणि ही अशी होता कामा नये असं त्याला वाटतं. पण तो नुसता दुःखात ती घटना घेत नाही, शोक होतो त्याला त्या घटनेचा. मग आदवा बोलायला लागतो, कोणाला काय म्हणतो, कोणाचे जा मी बघीन ना, तुला तुझासुद्धा एक दिवस येईल की ज्या दिवशी तुला त्याची शिक्षा भोगावी लागेल, त्या दिवशी तुला चांगलं पश्चात्ताप करायची वेळ येईल. तो आयुष्यात असा वाईट दिवस पाहशील की भूतो न भविष्यती. बोलताना आपण सुद्धा काही वेळा असे शब्द वापरतो की या माणसाने इतकं दुष्ट काम केलंय की झालं आपली शिव्यांची सरबत्ती सुरू. तर त्यांनी सांगितलं की ते क्रोध फक्त हत्यार म्हणून घेत, पुन्हा जागेवर ठेवून देतात, क्रोधाला वश होत नाही. नंतर जे सदा मियाची आथिले माझी या सेवा जियाले का आत्मबोधे तोषले वीतरागजे. जे सदा मियाची आथिले माझ्याच भावामध्ये संपन्न राहतात, माझ्याच सेवेमध्ये जगतात, माझ्याकरताच करत राहतात, माझ्याशिवाय दुसऱ्याकरता काही करत नाहीत. याचा अर्थ व्यावहारिक कार्य केलं, सामाजिक कार्य केलं, करू दे, कोणतं कार्य प्रपंच करतोय करू. आपल्याकडे ना आज जे झाले ना, माझं करिअर, माझं एक्स्ट्रा करिक्युलर, मी काहीतरी विशेष करते, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माझी एक आयडेंटिटी, माझं एक अस्तित्व, जे काही माझं व्यावसायिक स्वरूप आहे ते सोडून मी जे इतर काही करीन त्यांनीच ते उठून दिसेल. म्हणजे माणूस सांगत राहतो
हा प्रपंच काय सगळेच करतात, इतका का सोपं आहे? प्रपंच करणं तरी इतकं का सोपं आहे? प्रपंच करून अन्य काही करता आहे मान्य आहे, पण एखाद्याने सांगितलं नाही मला प्रपंचाच्या शिवाय दुसरं काही करायचंच नाही आहे, मी फक्त काहीच बिघडत नाही. काही बिघडत नाही याचा अर्थ असा की तोही काही लहान नाही आहे, तोही केवळ करत राहिला तरीसुद्धा खूप आहे आणि त्याच्यात सुद्धा खूप करण्यासारखं आहे. आपण बघतो जेमतेम आपलं खाणंपिणं करून माणूस बाहेर पडला आणि सामाजिक कार्य करत राहिला तर एक समाजाकरता त्याचं कार्य उपयोगाला येतं हे जसं करत तसं घरामध्ये राहून ती गृहिणी जर घरदारच उत्तम सांभाळत राहिली, त्या सगळ्या घरातल्या लोकांचं सांभाळत राहिली आणि ज्याला घराची एका प्रकारे वंचकता आहे ज्याच्या ठिकाणी किंवा वंचन नाही, घरदार हॉस्पिटलमध्ये गेला आहे कोण, आता तर आपण दिवसेंदिवस भयानक पाहतोय की तो एक बिचारा म्हातारा, त्याची बायको म्हातारी, तो आपल्या घरामध्ये अल्झायमर आहे, कुठं डिमेन्शिया आहे, कुठं काही आहे, तो घरात पडला आहे त्याचं त्याला कळत नाही. आणि त्याची बायको ती बिचारी विकलांग होऊन पडली, एकाला हॉस्पिटलमध्ये जायची वेळ आली, काय करील? म्हणजे पाहिलं तर कोण आहे यांच्याकडे बघायला? वास्तविक पाहता इथे सगळ्यांनी आपापली कर्तव्य सोडून दिलेली आहे. एक दुसरं पुन्हा असं की ज्या ठिकाणी असं कुणी नाही त्याला बघायला जर घरात खरं कुणी नाही, आपल्याकडे तर आता जो तो परदेशात जाऊन राहतो, त्यामुळे मागच्या पिढीला कोणी नाही, मग करणार कोण? तर एखादी स्त्री म्हणते मी गृहिणी आहे, मी काही नोकरी करायला बाहेर जात नाही, पण असं जे कोणी माझ्या अवतीभोवती आहेत त्याचं करणं माझं काम आहे. म्हणजे माझं अस्तित्व मला काही वेगळं दाखवायचं याची गरज, मी हेच करीन. इथे म्हणण्याचा हेतू असा आहे की ज्यांनी माझ्याच करता कार्य केलं, जे माझ्याच सेवेत जगले. आपण मुद्दा काय मांडला की ही बाई काही वेगळं, ती म्हणते की काही आयुष्यात केलं नाही, भात भाजी आमटी पोळी केले, देवाचं सुद्धा माझ्याच्यानी काही झालं नाही, लाखोली वाहिलीच असेल तर मी पोळ्या करून करून वाहिली आहे, पोळ्या करण्याची लाखोली वाहिली आहे, बाकी काही. पण काय बिघडलं? शेवटी असं आहे की सेवाभाव आहे तो. तुम्ही काय भावानी केलं, खूप दगदगून केलं, रागावून केलं, आमच्या नशिबी हे चाललंय आता काय करा म्हणून केलं का नाही? ही भगवंताची सेवा आहे, ही त्याची. आणि खरंच सांगायचं तर फार मोठ्या गोष्टीत जरी नाही गेलं तरीसुद्धा घडणारी प्रत्येक घटना ही ईश्वराला मान्य आहे असं धरूनच जर आपण करत गेलो, काही दुःख राहत नाही की ईश्वरांनी हे आपल्याकरता योजलं आहे, त्यांनी काय करावं, त्यांनी काय, तुमचं बरं हो तुम्ही इतकं करता, आमचं काही नाही, आम्हाला उठकी सुट तेच 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 घरात बघावं, असं का म्हणायचं? असं म्हणण्यासारखं काही नाही आहे. भगवंतांनी आमच्याकरता हे योजलं, भगवंतांनी त्यांच्याकरता ते योजलं. त्याच्याकरता मनामध्ये वैषम्य, दुःख किंवा तुझं माझं वाटायची काही गरज नाही आहे, काही कारणच नाही त्यामध्ये. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे की जे माझ्या सेवेमध्येच, ही त्याची सेवाच आहे, कारण त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा आहे, मग सेवा काय आहे दुसरी? सेवा हीच आहे ना, की सेवा करणं म्हणजे काय नुसतं दोन्ही धुतून भांडी घासतील किंवा तो म्हणेल ते काही त्याच्या घराची साफसफाई केली किंवा तो म्हणाला तर त्याच्याकरता काम केलं असं नाही. पूर्णपणाने त्याला शरण जाणं हा सेवा. भज सेवायाम भक्ती, हां असं जसं म्हटलं आहे की त्याच्यामध्ये सर्वस्वानी अर्पित होणं हेच त्याच्या सेवेचं स्वरूप आहे. का आत्मबोधे तोषले वीतरागजे, का आत्मबोधानी तोषले म्हणजे ज्यांनी सर्व आसक्ती सोडून दिलेली आहे आणि जे आत्मबोधानी म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाच्या, इथे ज्ञान आहे ना, त्यामुळे त्याच्या स्वरूपाला पूर्णपणे जाणून, यथार्थतेने जाणून जे आपल्या ठिकाणी संतुष्टपणे राहील. नुसतं ठेविले अनंते तैसेची राहावे नाही आहे इथे, आता काय पर्यायच नाही आहे इथे. ज्ञान कुठे? चित्ती असू द्यावे समाधान, चित्तात समाधान या ज्ञानाचा भाग आहे. जे आहे ते आहे, म्हणजे घडलेल्या घटनेचं, असणाऱ्या प्रतिकूलतेचं दुःख नाही असं कोणी म्हणत नाही. म्हणजे इथे ज्ञानाला सुद्धा फार नाही होणार, पण क्षणकाल का होईना
प्रभू रामचंद्रांना वडिलांचं जेव्हा बातमी मृत्यूची कळली तेव्हा दुःख झालंच ना, दुःख होणारच आहे. आणि म्हणून ते आता पुढे म्हणतात की इथे जे तपो तेजाची राशी का एका यतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थासी. म्हणजे जे तपो तेजाची राशी, ज्यांच्याकडे अखंड तप आहे. साधी गोष्ट आहे, साध्या प्रपंचामध्ये व्यवहारात सुद्धा हे तप आहे. म्हणजे मोठ्यांचं तर सत्पुरुषांचं तप विशेष इथे तर ज्ञानीपुरुषाचीच लक्षणं चालली आहेत. पण आपण त्याला एक व्यावहारिक स्पर्श करत आपण विषय मांडतोय आता. तर जे तपो तेजाची राशी, ज्यांच्या ठिकाणी तपाचं तेज म्हणजे ते तेजपुंज आहेत, त्या तपाने जणू त्याच्या राशी आहेत. त्या तेजपुंजांच्या त्या पुंज म्हणजे जथा थवा एकत्रित झालेलं असं त्या तेजांच्या राशी आहेत. ते सगळे पुंज एकत्र केले, ते सगळे छोटे छोटे भाग जर एकत्र केले, कारण कण 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 एकत्र करून त्याचा पुंज केला असं जर आपण म्हटलं तर त्यांच्या ते जणू काही त्या तेज तपाच्या राशीच आहेत. कारण त्या तपामुळे तेज आलं आहे आणि ते तेज जे आहे ते प्रकट झालं आहे. तपरूपी तेजाचे जे पुंज आहेत, कण आहेत, त्या कणांनी एकत्र येऊन त्यांच्या राशी बनलेल्या आहेत. आणि का एका यतन ज्ञानासी, आणि ज्ञान जिथे राहायचं तर ज्ञान भांडी शोधताय. आयतन म्हणजे काय, त्याला योग्य अशी जागा ज्याच्यामध्ये ज्याचा आश्रय घेऊन ते राहील. जसं पाणी आहे, तर पाण्याला जमिनीवर टाका म्हटलं आणि प्या म्हटलं तर फक्त कुत्राहूनच पाणी चाटावं लागेल. पण ते पाणी जर पिण्याकरता जर आयतन माणसाला पाहिजे तर त्यांनी त्याच्या योग्यच आयतन शोधलं पाहिजे. आयतन म्हणजे भांडं. पाण्याकरता भांडं घेतल्याशिवाय पाणी त्यात राहणार नाही. अग्नीकरता काही साधन घेतल्याशिवाय, म्हणजे चूल आहे, शेगडी आहे, गॅस आहे, असं काहीतरी आयतन घेतल्याशिवाय तो अग्नी कसा प्रकट करणार. त्याला त्याची म्हणून जागा हवी. तर म्हणून त्यांनी इथे सांगितलं की एका यतन ज्ञानासी, असं जो एकटा एक त्या ज्ञानाचं आयतन, ज्ञानाने कुठे बसावं, ज्ञानाने कशामध्ये राहावं, ज्ञानाने या जगामध्ये कुठे म्हणून स्थान घेऊन आपलं अस्तित्व प्रकट करावं, तर हा एकटा एक आहे म्हणाले. हा एकटा एक म्हणजे या जातीचे, ह्या लक्षणांनी युक्त असलेले. का एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थांसी, जे तीर्थाला सुद्धा पवित्र करतात. म्हणून तर आपण म्हणतो की सत्पुरुष का प्रवास करतात, सत्पुरुष का तीर्थयात्रेला जातात. त्यांना काय मिळवायचं, तिथे जाऊन गंगेचं जल किंवा त्याचं स्नान केलं म्हणून ते पवित्र नाही म्हणाले, त्या स्थानाला ते पवित्र करतात. कारण आमच्यासारखे अपवित्र तिथे येऊन कित्येक येऊन त्या जलामध्ये स्नान करतात आणि त्या तीर्थाला अपवित्र करत राहतात. तर आता त्यांनी त्या जलाला स्पर्श केला की ते जल पुन्हा आपल्या पवित्रते परत येतं. आत्तासुद्धा कुंभाच्या ह्याच्यामधनं काही फिरत आहे की ती पवित्रता कशी, गंगेची पवित्रता कशी वगैरे. तर तीर्थरूप जे सगळ्या तीर्थांना तर पवित्र करणारे आहेत, पण ते स्वतःचं साक्षात तीर्थ आहे. म्हणजे हिमालय बघायला जायची गरज नाही. त्या हिमालयाची पवित्रता, उत्तुंगता, विशालता, जे काही पाहून मनाला आल्हाद होणार आहे ते सगळं यांच्याच जवळ आहे. इथे राहिलं बस आहे. असे जे स्वतःच तीर्थरूप आहे. आपल्याकडे पूर्वी पद्धत किती छान होती. आता पत्र लिहिणंच संपलं, पण वडील माणसांना लिहिताना तीर्थरूप आप्पा, तीर्थरूप अण्णा, तीर्थरूप बाबा, म्हणजे जे स्वतःच साक्षात तीर्थ आहेत अशीच माणसं असायची हो घरात. मोठी माणसं अधिकाधिक गुणीच असायची. तर ते मद्भावासह जे आले, पुढची ओळी बघूया आपण. मी तेची ते होऊन ठेले जे मज तया उरले पदर नाही. तर म्हणाले जे मद्भावासह जे आले, की माझ्या भावाला जे येऊन मिळालेत ते सहजे आले, म्हणजे सहजपणाने आले असं नाही, त्याच्यात सहजता आली आहे. माझ्याशी एकरूपता जी झाली आहे ती सहजतेने झाली आहे. जे मद्भावा सहजे आले, इथे मी तेची ते होऊन ठेले. मी कसा झालो, मी तेच होऊन राहिलो, मी तेची ते होऊन ठेले. कारण म्हणाले भक्तपरायण आहे, भगवंताला तो वशच आहे. मी पराधीन आहे, भक्त पराधीन आहे. आणि म्हणून माझ्याकडे भक्तपरायणता आहे. जो खरा भक्त आहे त्याला सोडून मी राहूच शकत नाही.
त्यामुळे मी तेची ते होऊन ठेले. आता भगवंत त्याच्या बाजूने म्हणतो की मी तोच होऊन राहिलो, ते मज तया उरले पदर नाही. ते आणि मी आमच्यामध्ये काही आडपडदाच उरला नाही, मध्ये काही अंतरच राहिलं नाही. आम्ही एकच झालो, आमच्या ठिकाणी भिन्नता शिल्लक राहिली नाही. सांगे पितळेची गंधी काळीक, जै फिटली होय निशेख, तै सुवर्ण काही आणिक जोडू जाई जे. आता तुम्हाला सांगतो म्हणाले की पितळ आहे म्हणजे हा सामान्य जीव आहे. काय आहे? हा मर्त्य आहे, याचं शरीर मर्त्य आहे. याचं काय मर्त्य नाही? कारण एकटा एक परमात्मा जसं सत्य आहे. माझं मन शाश्वत आहे, माझी बुद्धी शाश्वत तोच आहे. आणि ज्यावेळी हे जे अंतःकरण आहे, हे अंतःकरण काय वेगवेगळे जन्म घेत पुढे पुढे जात आहे. पण याचा अर्थ असा की ज्यावेळी ते शुद्ध होऊन जातं त्यावेळी ते अंतःकरण उरतच नाही. त्यावेळी ते कोणत्या भावाला येतं? परमात्मा भावालाच येतं. म्हणून ते म्हणाले की अहो पितळीची वस्तू आहे, त्या पितळेला गुणधर्म काय त्याचे? दोषाच्या बाजूनी पाहिले तर एक तर त्याच्या ठिकाणी काळीमा आहे. पितळ जे आहे ते म्हणाले काळीक आणि गांधी जै पिटले होय निश्चिक. त्याच्या ठिकाणी जर का म्हणाले येणारं तांब त्याच्यावरती जे येते आणि त्याला जो काळीमा येतो, हे जो दोष त्याचे निघूनच गेले. जे तेजस्विता त्याची जो लोप पावते अशा बाहेरच्या प्रक्रियांमुळे किंवा येणाऱ्या त्या वातावरणामुळे, हेच जर निघून गेलं तर सोनं कशाला शोधायचं? सोनं शोधायचे सोन्याचेच गुणधर्म आले की सोन्यावरती जसा कशाचाही परिणाम होत नाही तसं हे पितळ आहे म्हणायचं. आणि त्याच्यावर जर आता कशाचा परिणाम होत नाही तर त्याला पितळ का म्हणायचं? म्हणजे आता सोनं का शोधायचं? हेच सोनं झालं. म्हणून गंमत अशी आहे की अप्पांचं एक फार छान काव्य आहे की तो जीव म्हणतो की धावली हो पावली हो ही विठाई माऊली, चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली. हां, म्हणाले ती विठाई माऊली माझ्याकडे धावून आली. मी म्हटलं नाही, सामान्य ह्याच्यात घातलं इथे की ती धावून आली आणि काय केलं म्हणाले तिने? चंदनाने मोगऱ्याची माळ. चंदन अंतर्बाह्य सुगंध आहे आणि तो कधीही न संपणारा न जाणारा, म्हणजे लौकिकाच्या दृष्टीने त्याला चिरकालत्व आहे. आणि मी मोगऱ्याची माळ, किती वेळेचं आयुष्य आहे त्या मोगऱ्याचं, क्षणभंगूर आहे. पण त्या चंदनाने सन्मानाने कुणाला धारण केलं? मोगऱ्याच्या माळेला धारण केलं. म्हणून चंदनाने मोगऱ्याची माळ कंठी घातली. तसं इथे भगवंत म्हणत आहेत की म्हणाले आता एकदा ती गंध आणि कळिका जर त्याची निघून गेली, त्यामुळे ते काळिका दोन्ही गेलं याच्या ठिकाणचं. सांगे पितळेची गंधी काळिक, जै पिटले होय निशेख. अगदी पूर्णपणाने म्हणजे निशेष ती फिटलेली आहे. तै सुवर्ण काही आणिक जोडू जाईजे. मग आता आणखीन वेगळं सुवर्ण शोधायला जायचं कशा करता? म्हणाले की तैसे यमनियमी कडसले. तसं यमनियमांच्या मधून ज्यांनी आपल्या स्वतःला तावून सुलाखून घेतलेलं आहे, कसाला उतरले त्यांचे यमनियम ज्यांच्या ठिकाणी, ते तपोज्ञानी चोखाळले. ज्यांनी तपानी, तप आणि ज्ञान या दोघांनी जे स्वशुद्ध झाले, ज्यांनी तप केलं आहे आणि ज्यांना ज्ञान आहे, ह्या दोन्ही गोष्टी, किंवा ज्यांनी ज्ञानाचं तप केलं आहे, दोन्ही यांनी तो विषय तसा घेता येतो. जे तपोज्ञानी म्हणजे ज्ञानी चोखाळले, तपरूपी म्हणजे जे अवलंबलं आहे साधन, त्याच्यामुळे जे त्यांना ज्ञान झालं आहे त्याच्यातून ते शुद्ध झालेत. म्हणजे तप आणि ज्ञान हा द्वंद्व समासासारखं घेतलेलं आहे की दोन्ही सारखेच आहे. ज्ञानही तितकं श्रेष्ठ आहे, तपही तितकं श्रेष्ठ आहे. यांनी ज्ञान आणि तप दोन्ही एकत्र प्राप्त करून घेतलेलं आहे आणि त्यामुळे ज्ञानाने तपी झाले म्हणायचं, तपानी ज्ञानी झाले म्हणायचं, किंवा ज्ञान आणि तप त्या दोन्ही त्यांना प्राप्त झालं म्हणायचं. काही म्हटलं तरी ते सगळंच आपल्याला समजून घेण्यासारखं आहे. मी तेची ते जाहले येथ संशयो काय असा. आता त्यामुळे ते जर माझ्याच ठिकाणी येऊन मिळाले, ते मी म्हणजे मत स्वरूप झाले, माझंच स्वरूप झाले, तर त्याला यात संशय काय आहे? म्हणजे संशय घेण्यासारखं काही नाही. याचा अर्थ यात कुठे 19-20 शिल्लकच राहत नाही. आम्ही दोघेही सारखेच होतो.
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. तर आता ते म्हणतात की ये यथा मां प्रपद्यन्ते, जो जशा प्रकाराने मला भजतो, ही ज्याची त्याची प्रवृत्ती आहे, प्रकृती आहे. तांस्तथैव भजाम्यहं, मीही त्याला त्याच भावाने भजतो, मीही त्याला त्याच पद्धतीने पाहतो. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. मनुष्य मात्र काय म्हणाले की माणसाला वाटतं की मी देवाचा क्रोध करतो, माणसाला वाटतं मी नास्तिक आहे, माणसाला वाटतं मी खूप आस्तिक आहे, माणसाला वाटतं मी खूप श्रद्धावान आहे. प्रत्येकजण जो मार्ग चोखळतो माझ्या विरोधात जाण्याचा किंवा माझ्या बाजूनी येण्याचा, पण तो माझाच मार्ग अनुसरतो, कारण तो माझ्याशिवाय कुणी वेगळाच नाही आहे. तो भले वाईट वागला, तो भले चांगला वागला, हे व्यवहाराच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने का, कारण कर्माच्या दृष्टीने, की हे कर्म लौकिक आहे, हे लौकिक कर्म योग्य ठरलं, अयोग्य ठरलं, अयोग्य ठरलं तरी तो माझाच आहे, तरीही ते मीच आहे. योग्य ठरलं तरीही ते मीच आहे, तो माझा, कारण माझ्याशिवाय काय आहे. ही सगळी ज्ञानाची भाषा आहे की एकदा ह्या भाषेत आलं की जो साधक आहे तो ज्ञानाच्या पातळीवरूनच पाहणारा आहे, पाहावं, आणि जे साधन करतो त्या ज्ञानाला, त्या साधनेला ज्ञानाचा स्पर्शच द्यावा, अशा भूमिकेतून चाललेलं आहे इथे. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हो म्हणाले, तो काहीही करत असला तरी तो माझंच अनुसरण करतोय, मला सोडून कुठं जातच नाही आहे, आणि म्हणून जे ज्या प्रकारे मला भजतात त्या प्रकारे मी त्यांना त्याचं फल देतो. मग हा वाईट वागला, मग ह्याला वाईट फल मिळतं ना, मिळेल, कारण तो तसंच वागला, त्यांनी माझंच अनुवर्तन केलं आहे, पण ते करताना वाईटाचं केलं आहे, मला करावंच लागतं ना. जो दुष्ट आहे, दुराचारी आहे, त्याचा मला नाश करावाच लागतो ना. म्हणजे त्यावेळी मी वर्तन त्याला असं देतो का की नाही नाही मी देव आहे, मी कुणाचंच अकल्याण करत नाही, वत्सा तुझंही कल्याण होईल, असं कधी भगवंत रावणाला म्हणत नाही, असं कधी भगवंत कंसाला म्हणत नाही, नाही होणार. कारण तो जो वागतो आहे, तो जो व्यवहार करतो आहे, तो काय आहे, माझंच अनुसरण करतो आहे. म्हणजे मी जेव्हा वाईट गोष्टींच्या करता संहार करण्याचं अनुसरण करतो, तर फक्त तो संहाराचं अनुसरण करतो, त्याला संहाराच्या मागची कार्यकारण परंपरा तो लक्षात घेत नाही. पण शेवटी संहार मी केलेला पाहिला आहे ना, म्हणजे कृती संहाराची जर केली तर ती माझीच कृती आहे ना, आता त्या संहाराला माझंही उत्तर येईल. म्हणून मम वर्तमानुवर्तन्ते, सगळे जे आहेत मनुष्य हा पार्थ सर्वशः, की खरोखरच ते माझ्यासारखेच व्यवहार करतात, आणखीन काही वेगळा करत नाहीत. आणि म्हणून ये यथा मां प्रपद्यन्ते, हे लोक जसे व्यवहार करतात तसाच मी त्यांना त्याच्या फल देऊन माझाही व्यवहार पूर्ण करतो, तशाच फलाचा व्यवहार मी करतो. एरवी तरी पाही जे जैसे माझा ठाई, भजती तया मीही तैसाची भजे. एरवी पाहायला गेलात तुम्ही तर ते जसे भजतात तसंच मी भजतो. देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावता भजनशीळ, जाहले असे केवळ माझा ठाई. म्हणाले ही सगळी मनुष्य जात जी आहे ती कशाने, स्वभावता भजनशीळ आहे, म्हणजे स्वभावता कशावर तरी श्रद्धा ठेवून पुढे चाललं. फक्त एकच एक गोष्ट म्हणाले की ही माझा ठाई असे केवळ माझ्या ठाई, ती माझ्याचकडे असते, म्हणजे माझ्याचकडे येणारी असते. किंवा भक्ती केली तरी माझीच आहे, द्वेष केला तरी माझाच आहे. जाहले असे केवळ माझा ठाई, परी ज्ञाने विण नाशिले. करतात सगळं माझंच अनुसरण, पण ज्ञान नाही म्हणून स्वतःचा नाश करून घेतात. जे बुद्धिभेदासी आले, ज्यांच्या ठिकाणी बुद्धिभेद होतो, तेणेची या कल्पिले अनेकत्व. तर आता त्यांनी वेगळेपण का मानलं, आता दुसऱ्या मुद्द्याने घेतलाय की ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. आता कोणती देवता घेतली, मला पैसे देणारी देवता घेतली, कोणती देवता घेतली जिनी मला काही, आता समजा मला ऑलिम्पिकमध्ये मी चाललो आहे आणि मला माझं रेकॉर्ड करायचं आहे, तर भगवंता मी तुझी उपासना एवढ्याकरता करतो. लोक करतात ना मारुतीची उपासना, जे जे या ठिकाणी
उत्तम असे खेळाडू असतात आणि किंवा खेळाच्या ठिकाणी किंवा या ठिकाणी मारुतीची उपासना करायला सांगतात की ज्या उपासनेमधून माणसाला बल बुद्धी स्थैर्य सगळं काही लाभतं. तर आता ही उपासना कशा करतात, तर मी तिथे योग्य ठरावा, माझं स्वतःचं त्या ठिकाणी काहीतरी हे उभं राहावं, प्रस्थापित व्हावं, याकरता म्हणून मनुष्य उपासना करतो. म्हणजे दुसरा हरू दे मी जिंकू दे, हीच भूमिका झाली की नाही फळ मिळवण्याच्या मागची. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटले की जे जसे माझ्याकडे भजतात, आता ती भजण्याची जी पद्धती आहे ते त्या पद्धती करतात. त्यांनी सांगितलं की हे बुद्धिभेदाला आले म्हणजे काय, आता त्यांना स्पोर्ट्समध्ये पाहिजे, म्हणजे खेळामध्ये प्रावीण्य पाहिजे, म्हणजे त्याच्यामधलं विशेष असं प्राधान्याने त्यांचं यश उठून दिसलं पाहिजे. दुसऱ्याला पैसा पाहिजे, तर तो काय मारुतीची भक्ती करायला जाणार नाही, तो लक्ष्मीची भक्ती करायला जाईल. आणि तो म्हणेल की बाई तुम्हाला हो हे दे, तू मला काही ना काहीतरी माझ्या परीने मला दे. मग आता पुन्हा म्हणतो थोडंसं मिळालं की म्हणतो देवी आता तुला मी शरण आलो, आता मला इतकं दे, आता मला तितकं दे. तो ज्या प्रकाराने जसं मागत जातो आणि तो जशी भक्ती मनापासून भक्ती केली आहे त्याला प्राप्त झालं पाहिजे. भगवंत म्हणतो मी देतो. ज्याची भक्ती जशी, ज्याची उपासना जशी, यथा माम प्रपद्यन्ते प्रकर्षण प्रपद्यन्ते, तर असा जो आहे त्याला मी नेहमीच भक्तीने वश होतो, किंवा त्याला मी जे इच्छिलं आहे ते मी त्याला देतो. फक्त आता अज्ञान काय आहे त्याचं, तो मला एक भावाने पाहत नाही, एक रूपाने पाहत नाही. माऊली म्हणते की त्याच्या बुद्धीमध्ये भेद उपजलेला असतो, की त्याला आता मला वक्तृत्वामध्ये काही मिळवायचं आहे आणि ते वाक्पटुत्व येण्याकरता कोणत्या देवतेची उपासना, आज झालं सरस्वतीची उपासना करायला म्हणाला. असा इथे त्याच्या बुद्धिभेदाने तेण्याची या कल्पिले अनेकत्व, जो मी एकटा एक आहे आणि मनुष्य खरं म्हणाल तर माझ्याशिवाय अनेक दुसरं काहीच पाहत नाही, दुसरं काहीच करत नाही, त्याची प्रत्येक क्रिया म्हणजे वास्तविक मीच आहे असं असून सुद्धा म्हणाले तो माझ्या ठिकाणी अनेकत्व कल्पितो, म्हणून अभेदी भेदू देखीती. म्हणून मी अभेद आहे. म्हणून आपण सुभाषित म्हणतो की सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रती गच्छती. कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी सुद्धा शेवटी तो केशवाला जाऊन पोचतो. म्हणजे माझ्या ठिकाणी अभेद आहे, देणारा मीच एकटा आहे, फक्त बघायला वेगवेगळी रूपं त्याला बरी वाटतात. यया अनाम्या नामे ठेवीती. आता बुद्धिभेद जो आहे ना, किंवा बुद्धीची जी मर्यादा आहे ती आता ते सांगतायत की ज्ञानापासून आपला अडाणीपण अज्ञानीपण ते सांगताना म्हणतायत की यया अनाम्या नामे ठेवीती. मी अनाम आहे, मला काय नाव आहे, काहीच नाव नाही, पण यांनी मला किती नावं ठेवली आहेत, हजार नावं लिहिली आहेत. म्हणजे प्रत्येकाचं सहस्रनाम लिहून काढलं आहे आणि अशा प्रकारे माझ्या अनाम्याला अनेक नावं ठेवतात. देवी देव म्हणती अर्चाते ज्या अचर्चाते. हां, देवी देव म्हणती, देवी आणि देव ह्या रूपाने सुद्धा मला भेद करून ज्याची चर्चा करू नये अशा गोष्टी या ठिकाणी निर्माण करतात. म्हणाले जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम, जे सर्वत्र भरून राहिलेलं आहे, जे सदा सर्वदा उपस्थित आहे, तसंच जे सदा सर्वदा सम आहे. शब्द खूप छान वापरले त्यांनी, असं घेतले जे सर्वत्र सदा आणि सम, जे सर्वत्र आहे पहिल्यांदा सांगितलं, नंतर सदा आहे म्हणजे जे सर्वत्र सदा उपस्थित आहे, आणि नंतर सर्वत्र सदा सम म्हणजे सर्वत्र आहे, नेहमी आहे आणि नेहमीच समभावानी आहे. असं त्या ओवीचा ही जी चतकोर भाग आहे. तसं जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम, तिथे ह्या लोकांनी विभागणी केली, हा देव तो देव तो देव अशी विभागणी केली आहे. मती वशे संभ्रम, बुद्धीला संभ्रमाने स्पर्श केला आहे, बुद्धी संभ्रमित झाली, त्याला संभ्रमाला वश झाली आहे. विवंचिती, आणि म्हणून म्हणाले ही भेदबुद्धी सांगून स्वतःचीच विवंचना करतात, स्वतःचीच फसवणूक करून घेतात.
कारण नाहीतर आपणही म्हणतो ना की अहो काय करावं, आपल्याला काही यश मिळेना, आता काहीतरी आता आपल्याला केलं पाहिजे. मग तू जातो ज्योतिषाकडे, मग आपण विचारतो आता कशाची उपासना करू सांगा. तर ते विचारतात अहो तुमचं कुलदैवत काय आहे काय नाही, आपण सांगतो. मग त्या कुलदैवताची उपासना करताना तुम्ही हो अगदी मनापासून करतो, येऊ करतो तेव्हा करतो, माणूस म्हणत राहतो. पण म्हणाले आता आम्हाला ह्यातनं सुटण्याकरता काहीतरी विशेष उपासना सांगा. तो म्हणतो ठीक आहे. त्याचेही 4 ठोकताळे असतात की हे असं केलं की असं होतं, तसं केलं की तसं. तो म्हणतो बघा बुवा, हे अशी उपासना केलीत ना तर तुम्हाला हमखास यश लाभेल. की हा म्हणतो ठीक आहे. म्हणजे हा ह्याच्या बाकीच्या उपासनांच्याकडे थोडं उपेक्षेने पाहून किंवा करून हा आपली ही उपासना सुरू करतो. त्यांनी सांगितलं की अहो ही वंचना नाही का, स्वतः आपणच आपली फसवणूक करून घेतोय. तर आपणच आपली फसवणूक करतोय म्हणाले. आता या ठिकाणी म्हणण्याचा अर्थ काय झाला की जे सदा सर्वदा सम आहे, सर्वदूर भरून राहिलेलं आहे, सर्व काळ भरून राहिलेलं आहे, तिथे हे विभाग करतात आणि विभाग करून आपल्याच ठिकाणी आपली वंचना करून घेतात, स्वतःचीच फसवणूक करतात. काय की गणपतीची उपासना केली की बुद्धी येते आणि लक्ष्मीची उपासना केली की लक्ष्मी मिळते, संपत्ती मिळते. ही स्वतःची करून घेतलेली फसवत आहे. गणपती रूपाने उपासना करतो तर गणपती रूपात तुला हे सगळं मिळणारच आहे ना. लक्ष्मी घरात देवी आहे तुझ्या, देवीची उपासना करत राहिलास तर तुला त्याच रूपात सगळं मिळणार आहे ना. पण तुला ते हेच होत नाही, समजूनच येत नाही. तुझ्या बुद्धी त्या ठिकाणी तेवढी कार्यशील राहतच नाही. पुढे ते म्हणतात कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. म्हणाले कांक्षतः काय करणार, कर्मणाम सिद्धी, कर्माची सिद्धी, जे कर्म केलं त्याचं फल अपेक्षा करतात. यजंत इह देवता, आणि त्याकरता इथे देवतांचं यजन करतात, उपासना करतात, यज्ञ करतात, अनुष्ठानं करतात, नामस्मरण करतात, वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंताची उपासना करत राहतात. क्षिप्रम ही मानुषे लोके, म्हणाले सिद्धिर्भवती कर्मजा. हा जो लोक आहे हा कर्मलोक आहे. अनेक कारणांनी कर्मलोकाचं स्पष्टीकरण आहे. हे पण एक ही भूमिका झाली की आम्ही काही उपासना केली की फळाला काय येते, कारण हा लोकच कर्मलोक आहे. इथे कर्म करावं फळ घ्यावं, कर्म करावं फळ घ्यावं. म्हणून तर आपण म्हणतो वागायला वाईट वागू नये, दुसऱ्याला त्रास देऊ नये. कशा करता, कारण कर्मानीच तुम्ही सदोष किंवा निर्दोष होणार आहात आणि त्याचं फल योग्य किंवा अयोग्य मिळवणार आहात. मग कशा करता फलाच्या योग्य अयोग्यतेचा विचार करायचा, कशा करता त्यामध्ये पडायचं. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलं आहे आपल्याला की हे बघा, म्हणाले की क्षिप्रम ही मानुष्य लोके, तात्काळ, क्षिप्र म्हणजे तात्काळ, ह्या मनुष्य लोकामध्ये म्हणजे या कर्मलोकामध्ये सिद्धिर्भवती कर्मजा, कर्माची सिद्धी होते. म्हणजे ह्या पृथ्वी तलावरती फार मोठा गुण आहे तिचा की आम्ही जे कर्म करू त्या कर्माची सिद्धी इथे तात्काळ होते. आपल्याला काय आहे, झटमंगनी पटशादी आहे, हे आत्ता झालं की पुढच्या क्षणी त्याचं लगेच फळ दिसलं पाहिजे, असं नाही होणार. त्यालाही फळ आहे ना पाहिजे. म्हणजे त्याला बी पेरल्यापासून फळ येईपर्यंत त्याच्या परिपक्व होण्याकरता काहीतरी काळ लागेल ना. तो तर काळ मनात घ्या. पण भगवंत इथे आश्वासन देतात, अहो त्याला बी पेरण्यापासून फळ येण्यापर्यंत या कर्मलोकात फार वेळ लागत नाही हो, लवकरच फळ येतं, तेवढंच थांबा, त्याच्यापेक्षा जास्त थांबावं लागत नाही. समर्थसुद्धा म्हणतात ना की थोडं थांबायला शिका. मनाच्या श्लोकातही त्यांनी म्हटलं की मिळणारच आहे, पण थोडी थांबण्याची तयारी पाहिजे. थोडंसं थांबा, थोडीशी वाट पहा, फार नको पण थोडी तर वाट पाहायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की इथे भगवंत म्हणत नाही ना थोडी वाट पहा, भगवंत तात्काळ म्हणतात, बटण दाबलं की दिवा लागणार आहे, तसं उत्तम कर्म केलं की फल मिळणार आहे, इतकं त्यांनी त्याचं अर्थात कर्माची सगळी तत्त्व सांभाळून. तो कोणी म्हणेल हो मी हे कर्म केलं याचं फळ द्या, पण त्या कर्माच्या मागच्या सगळ्या आयामांचा विचार करावा लागेल, सगळ्या मितींचा विचार करावा लागेल.
तर म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की सगळे कर्मफलाची इच्छा करतात, त्याची इच्छा करतात म्हणून इथे देवतांना भजतात आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं यजन करतात. त्या देवतांचं यजन केलं की हा मानव लोक हा कर्मलोक असल्यामुळे या ठिकाणी त्याचं फल ताबडतोब मिळतं. म्हणजे मोठं आश्वासन आहे, चांगल्या कर्माचं माणसाला फळ मिळतं. केलेल्या कर्माचं, चांगल्यासुद्धा नाही, कर्माचं फळ मनुष्याला मिळतं. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. मग त्याच्यातून शास्त्रच उभं राहिलं. एकदा भगवंतानी म्हटलं आहे की त्याचं फळ मिळतं म्हटल्याबरोबर माणसाने वेगवेगळ्या देवता केल्या, वेगवेगळे हेतू केले, त्या हेतूकरता उपचार ठरवले आणि त्या उपचारांमधून उपासना सुरू केली. म्हणून उपासनाशास्त्र वेगवेगळ्या प्रकाराने विकसित केलं. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं. ते त्या ठिकाणी काय आवश्यकता आहे, कारण ह्या देवतेची उपासना हे, आणि म्हणूनच आपल्याकडे म्हटलेले की आपल्याला जर कामनिक हेतूने उपासना करायची असेल तर त्याच्या मागचं कर्मकांड आपल्याकडनं चुकता कामा नये. मग ते टेक्नॉलॉजीसारखं आहे की मोबाईल वापरायचा असेल तर मोबाईलची टेक्नॉलॉजी आम्हाला समजली पाहिजे आणि मोबाईलची ऑपरेशन्स आम्हाला समजली पाहिजे की बाबा हे ह्याच्याकरता हे बनलेलं आहे आणि त्याचीही ही ऑपरेशन्स आहेत, तरच आम्हाला ते चालवता येईल. तसंच आहे इथे की ते म्हणाले की हे कर्म आता तुम्हाला करायचं आहे, त्याच्याकरता हा ढाचा तयार केलेला आहे की ह्या देवतेची उपासना करताना हिला जाणं कोणती द्यावी, तिचे मंत्र कोणते असावे, तिथे कुठे बसावं, त्याचं नैवेद्य काय असावा, त्याचं फल काय आहे, तिचा आवडता रंग कोणता आहे, तिची आवडती वनस्पती कोणती आहे, तिची समर्पणं कोण, सगळं बघा आणि ते तसंच्या तसं करा. मग ते तसं अनुष्ठीला. आता नाही का आपण रावणाचं म्हणत 1000 कमळं व्हायची तर 999 कमळं मिळाली, 1 कमळ मिळालं नाही, त्याबरोबर त्यांनी आपलं मस्तकच झालं ना. देवता खुश झाली की त्यांनी विचार नाही केला की आता 1 जर कमी पडलं तर आता कुठून आणू, नाही बस तुला समर्पण. फळ तात्काळ मिळालंच, लगेच भगवंत प्रसन्न झाले, त्याला वर दिला वगैरे वगैरे, मला कैलासच द्या म्हणून बसला. म्हणजे शेवटी की फल जे आहे ते इतकं तात्काळ आहे आणि वेदमंत्रांना फल तात्काळ आहे असं म्हटलंच आहे. आणि म्हणून म्हणजे राजराजेश्वर शास्त्री द्रविडांच्या ठिकाणी आपल्याला ही काय म्हणू शक्ती, सामर्थ्य किंवा केलेली उपासना फळाला आलेली पाहिलेली आहे. म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी नाही, पण मी त्यांना पाहिलेलं आहे. पण त्यांच्या जीवनातले जे वेगवेगळे अनुभव आहेत या मंत्राचे, त्यांना मंत्रशास्त्र हे अत्यंत चांगल्या प्रकारे अवगत होतं. उपासना खूप त्याच्यामागचं सगळं कर्मकांड सांभाळलेलं भाव, सगळ्या अंगानीच मंत्राच्या शास्त्राकरता जे जे आवश्यक आहे त्या शास्त्राला उपयुक्त असाच त्यांचा व्यवहार त्यांनी ठेवला. असं सांगण्याचा हेतू असा की त्यांना तात्काळ काशी नरेशाला त्यावेळी जी मुसलमानांची आक्रमणं होत होती, त्या आक्रमणामधून काशी वाचवणं आणि काशीची पिंड, कारण अशी एक धारणा आहे की काशी संपली की देश संपला. कोणत्याही स्थितीमध्ये काशीच्या मंदिराला धक्का लागता कामा नये. तर काशी नरेशाला प्रसंग फार कठीणच येतो. आत्ता पाहतोच आहे ना आपण प्रकरण कसं करून ठेवलं आहे सगळं काशीचं त्रांगडं ते. तर हे अशा प्रकाराने त्रास देणं सुरूच होतं. काशी नरेश नेहमी त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना म्हणायचे आता हे असं आहे, आता पुन्हा हा असा हल्ला येणार, आता पुन्हा ही गोष्ट घडणार. तर असं मंत्र, अशी सिद्धी की ज्या ठिकाणी हल्ला करायचा ज्या भागातून, तिथे त्या मंत्रांच्या साह्याने असा अग्नी प्रदीप्त व्हायचा की त्यांना पुढं चालताच यायचं, त्यांना पुढे येताच यायचं. किती प्रकाराने मंदिर वाचवलं आहे. आणि तेच एक आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळात, त्याच्याही मागच्या काळात सुद्धा बिकटता काय कमी असेल, पण त्यावेळी त्यांनी ते सांभाळलं. थोडक्यात इथे काय आहे की अशा प्रकारे ही जे उपासना कांड आहे त्या उपासनेमध्ये भिन्न भिन्न देवता कल्पून त्याची भिन्न भिन्न विधिविधानं लक्षात घेऊन त्या उपासना करत राहिलं की त्या उपासनांचं फल तात्काळच आहे. परंतु वेगवेगळ्या देवतांची उपासना करून वेगवेगळं फल मिळवावं ही धारणा इथे ज्ञानाच्या मार्गामध्ये स्वीकार्य नाही मानली. माऊलींनी सांगितलं काही गरज नाही, एक देवाची उपासना केली तो सगळंच देतो ना.
ह्याच्याकरता हा मंत्र, त्याच्याकरता तो मंत्र, त्याच्याकरता तो मंत्र, काही गरज नाही आहे. त्याला सर्व काही एकाच ठिकाणी, एकाच देवतेच्या, पण तो एकच एक आहे ना परमात्मा. तो त्याचं सामर्थ्य दिल्याशिवाय राहणार नाही किंवा फल दिल्याशिवाय राहणार नाही. कारण फल म्हणजे तरी जो ज्या स्वरूपात मागणार आहे त्या स्वरूपात, आणि म्हणून आपण एका परीने सामर्थ्य असं म्हटलं तर तो ते देतोच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं, मग दाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. ते आता आपण बघितलं की वेगवेगळे त्याच्या उपासना पद्धती वगैरे रूढ झाल्या. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समजतं, वरी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. एवढाले बरोबर त्यांनी काय मागितलंय आणि आम्ही त्याच्यात काय म्हटलंय. कारण शेवटी आपल्याकडे फलश्रुती असतेच, त्या फलश्रुतीत सांगितलेलंच असतं, हे मिळेल, हे मिळेल, हे मिळेल. तसं म्हणाले त्या त्या उपासनेनी काय मिळेल हे मी सांगितलंय, त्याबरोबर ते सगळं योजून ठेवलंय. पण एक लक्षात घे म्हणाले, हे जे कर्मफळ आहे ते मी दिलेलं नाही, केलेल्या कर्माचं ते फळ आहे. जे धिस इक्वल टू दॅट एवढंच आहे. म्हणजे तुम्ही करायचं ते तुम्ही घ्यायचं, हा सगळा विनिमय आहे की मी दिलं आहे, तू घेतलं आहे, एवढंच. म्हणजे भक्त म्हणतो मी तुला हे दिलं आहे, भगवंत म्हणतो हो त्याचं फल मी तुला दिलं आहे. ते म्हणाले इथे लक्षात ठेवा की हे एवढंच आहे. आणि म्हणून वाचुनी देते घेते आणिक, निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फळ सूचक मनुष्य लोकी. कर्मा वाचून देते घेते आणिक, इथे असं घडतच नाही. कर्मा वाचून मिळालंय असं होत नाही, आणि कर्मा वाचून दिलंय असंही होत नाही. करावं लागतं ना, काहीतरी करावंच लागतं. केल्याशिवाय नाही. नुसतं डोक्यामध्ये कल्पना करत बसलो तर नुसत्या कल्पनेने मिळणारं फळ नाही. तुम्हाला तसं केलं पाहिजे तरच फळ मिळणार आहे. म्हणून वाचुनी देते, आपण कंसात कर्म घालू, कर्मा वाचुनी देते घेते आणिक, म्हणाले निभ्रांत नाही, निश्चितच नाही, असं होतच नाही. सम्यक म्हणजे योग्य, येथ कर्मची फळसूचक, योग्य फळ मिळण्याकरता इथे कर्मच योग्य आहे. कर्माशिवाय ते फल मिळत नाही. मला जर वाटलं मला शरीर अगदी उत्तम राहावं, मला आरोग्याची उपासना केलीच पाहिजे, आरोग्यासाठी साधना केलीच पाहिजे, तरच शरीर नीट राहील. त्यामुळे बसल्या जागेवरती चला कल्पनेमध्ये हातपाय हलवले तर कल्पनेतच आरोग्य मिळेल, देहाला मिळणार नाही. आणि त्यामुळे कर्मफल परिते कर्म घेते निभ्रांत नाही सम्यक, एथ कर्मची फलसूचक मनुष्य लोकी. त्यामुळे ह्या लोकाचा नियम लक्षात ठेवा. म्हणाले करावे तसे भरावे, जसे आपण वागतो त्याचं फल आपल्याला भोगावंच लागतं. जैसे क्षेत्री जे पेरीजे, जसं जमिनीत पेरावं ते वाचून या आनंद निपजे. आपण नेहमी म्हणतो की नाही की असं काही होत नाही की शेतकरी जाऊन छानपैकी उत्तम जमीन वैतावली आहे वगैरे वगैरे आणि त्यांनी उत्तम जातीची ज्वारी पेरली आहे, तो निवांत घरी येऊन झोपतो. तो म्हणतो अगदी मी माझ्या परीने सगळं उत्तम पेरलं आहे, माझी पेरणी इतकी छान झाली आहे की मला पीकही तसंच उत्तम मिळणार आहे. तो घरी येऊन रोज चिंता करत बसत नाही ते झाड उगवतं आहे की आता हे उगवणारं झाड मोहरीचं उगवतं आहे का आता इथे राजगिरा उगवतं आहे, मी पेरलाय खरं गहू, मी पेरली आहे खरी ज्वारी, असं होत नाही. ज्वारी पेरली तर ज्वारीच येणार आहे, गहू पेरला तर गहूच येणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात क्षेत्री जे पेरीजे ते वाचून या आनंद निपजे, त्याच्याशिवाय दुसरं काही निर्माणच होत नाही. का पाहिजे त्याची देखीजे दर्पणाधारे. आरशामध्ये पाहायला गेलो आपण, आपला चेहरा पाहायला गेलो, अहो बाई माझा चेहरा दिसतच नाही आहे, माझ्या मुलीचा चेहरा कसा दिसतोय, असं कधीच होत नाही. जेव्हा आरशात आम्ही आम्हाला पाहतो तेव्हा आम्हीच दिसतो. आणि नातरीकडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडिसाधू होऊन उठी निमित्त योगे. तसंच म्हणाले की आम्ही डोंगर आहे, डोंगराच्या तळाशी खाली उभे आहोत, कडे या तळवटी, कडा आहे उंच त्या तळवटी, त्याच्या खाली आम्ही उभे आहोत. जैसा आपुलाची बोलू किरीटी, जसं आपलंच बोलणं पडिसाधू होऊन उठी, त्याचा प्रतिध्वनी होऊन आम्हाला आमचीच हाक मारलेली ऐकायला येते. काय निमित्त योगे, काही कारण आहे, काही कारण आहे म्हणजे याचा अर्थ ह्याच्या मागला कार्यकारण भाव आहे की मी हाक मारली आहे आणि त्या हाकेला प्रतिसाद आला आहे. हे आपोआप आला का नाही,
ती तेवढी उंची तेवढी परिस्थिती निर्माण होईल, तिथेच प्रतिध्वनी येईल. काय कुठूनही कुठे असा प्रतिध्वनी नाही की मी इथे कुठेतरी उभं आहे आणि तिकडून प्रतिध्वनी येतोय, किंवा मी ह्या अंतरात कमी अंतरात उभे आहे, प्रतिध्वनी येणार नाही आहे. खूप अंतर झालं तरी प्रतिध्वनी येणार नाही आहे. ती बरोबर स्थिती आहे की ज्या स्थितीत प्रतिध्वनी येणार आहे. म्हणजे ती एक कार्यकारण परंपरा आहे, त्याला नियम आहे की ज्या नियमाने त्या ठिकाणी तो प्रतिध्वनी आम्हाला ऐकायला मिळतो. तैसा समजता या भजना मी साक्षी भूतू पै अर्जुना. तसं हे सगळं जे भजन आहे, म्हणजे ही जी उपासना आहे, जी कामनिक उपासना आहे, त्याला मी साक्षीच आहे त्याच्यामध्ये. एथ प्रतिफळे भावना आपुलाली. आता इथं जे प्रतिफळ मिळतं त्या ठिकाणी कोण कार्यकारी आहे? आपली आपली भावना. जी तुझी भावना आहे, जी दुसऱ्याची भावना आहे, जी कुणाची जी काही भावना असेल ती भावनाच कारण आहे, दुसरं कोणी कारण नाही आहे. त्या ठिकाणी जर काही कारण असेल तर मी ज्या भावाने बसतो, मी ज्या प्रकारे इच्छितो, मी ज्या प्रकारे त्याच्याकडे पाहतो, त्याप्रमाणेच मला फळ मिळतं. आणि त्यामुळे एक लक्षात ठेवावं, लौकिकामध्ये दैनंदिन जीवनात आपण वैदिक परंपरेप्रमाणे कर्मकांड करताना भावनेने कर्मकांड नाही झालं तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे कर्म आपल्याकडनं योजलं जातं किंवा केलं जातं ते निदान पहिल्यांदा ड्रिल म्हणून जरी झालं तरी ते निदान काही वाईट तर करत नाही. त्याच्यात चांगली भावना आतमध्ये गेली किंवा कोणतीही भावना, नाही बाबा देवा हे माझं ना, तर मी नोकरी करते आहे, माझ्या रिटायरमेंटपर्यंत मला काही अडचण म्हणून कुठे आजारपण आलं, कुठं काही आलं, घरात अडचणी आल्या, भगवंता ही सगळी नोकरीची माझी वर्ष आहेत ना, ती निवांतपणे पार पडू दे, निष्कंटक पार पडू दे, अडथळ्याशिवाय पार पडू दे, आनंदाने पार पडू. काहीतरी भावना ज्या ज्या परिस्थितीत असतो त्याप्रमाणे असते. भगवंत म्हणतो ते तसं पार पडतंच, कारण तुम्ही ती भावना घेऊन करता. म्हणून आपल्याकडे अगदी दररोज जगताना, काम करताना, काहीतरी उठताना बसताना शिंका आली, जांभई आली तरी प्रत्येक वेळी देवाचं नाव घेतलं जातं आणि काहीतरी चिंतन केलं जातं की नाही ठीक आहे, आत्ता हे चाललंय, थोडंसं वेगळं घडलं आहे, घडू दे, नाव तुझंच आहे. याचा लाभ काय? कारण जे मी करतोय ना तेच मला प्रतिसादासारखं येणार आहे, तेच माझ्याकडे येणार आहे, तर मी करतोय ते बरंच करूया ना, मी खोटं कशाला करू. लहान लहान गोष्टी असतात, मनुष्य त्या लपवण्याकरता खोटं बोलतो, काय त्याचा उपयोग होतो? ते बुमरॅंगसारखं आपल्याच अंगावर उलटणार. मनुष्य एखादी गोष्ट अतिशयोक्तीने बोलतो, चांगलेपणाने, म्हणजे तुझ्याशी माझा चांगुलपणाचा संवाद साधावा याकरता म्हणून मी पुष्कळ चांगलं बोलते, त्याला दोष येईल असं नाही आहे. फक्त अतिशयोक्तीचा दोष व्यावहारिक पातळीवर येईल, पण तुमची भावना जर चांगली आहे तर तो अतिशयोक्तीचा दोष व्यावहारिक पातळीवरती सुद्धा न येता आम्हाला सात्विक करत नाही, ती अतिशयोक्ती ठरत नाही. मग म्हणजे माणूस दुसऱ्याशी खूप चांगलं बोलतो आहे का आता त्याला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून, ही त्याची मूळची भावना जरी असली तरी मिळवण्याच्या करताची भावना जर त्याची सात्विक असेल तर ती अधिक उच्चस्तरीय आहे, त्याचं फळ तसं मिळतं. गोष्ट एकच आहे, ते म्हणतात तुझ्या भावाप्रमाणे तुझं फळ तुला मिळणार आहे. म्हणून तर भावो ही विद्यते देवो तस्मात भावो ही कारणम असं म्हटलंय ना. तर इथे त्यांनी सांगितलं की त्या प्रकाराने हे तुला प्राप्त होतं. येत प्रतिफळे भावना प्रतिफळ, म्हणजे तुम्ही जे केलं आहे त्याला जो प्रतिसाद मिळणार आहे, त्याच्यामुळे जे फळ मिळणार आहे ती आपली भावना आहे. आता इथे पुढे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम असं आहे. तर आता आपण ह्या 76व्या ओवीपर्यंत आलेले आहोत. इथे आपला विषय थांबवूया. कृष्णार्पणमस्तु.